फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पण ते शक्य कसं होईल? 4 लोकांसमोर आपण एक चांगली छाप सोडण्याकरिता, आपली एक इमेज तयार करण्याकरिता, अशा कुठल्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, जर त्या आपण त्यांच्याकडे कानाडोळा न करता बारकाईने लक्ष दिलं आणि छोटे-मोठे चेंजेस जर आपण स्वतःमध्ये केले, तर नक्कीच आपण आपली पर्सनॅलिटी कशी इम्प्रूव्ह करू शकतो, हे आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत. मी मिसेस कांचनदीप पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आजच्या या सेशनमध्ये आपण हेच बघू की आपण आपली पर्सनॅलिटी, आपण स्वतःला कसं इम्प्रूव्ह करू शकू. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्याला अपडेट राहायचं आहे. काळानुसार स्वतःमध्ये चेंजेस आणायचे आहेत. काय घडामोडी चालू आहे या चौफेर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. कारण काय आहे, जर आपण चेंजेस आणले नाही, स्वतःला अपडेट ठेवलं नाही, तर काय होतं ना की दूरचेच नाही तर जवळचे लोक सुद्धा आपल्याला ग्रांटेड घेतात. मग आपली एक अशी इमेज तयार होते की आपण चांगले डिसिजन देऊ शकत नाही किंवा चांगले सजेशन्स कोणाला देऊ शकत नाही. मग आपल्याला कुठल्याही डिसिजन मध्ये कोणी इन्व्हॉल्व करत नाही. मग अशी इमेज आपल्याला बनवायची आहे का? नाही ना. एक एक्झाम्पल देते. आपल्याला आपण जेव्हा नवीन टू व्हीलर शिकतो तेव्हा सुरुवातीला जमत नाही, मग हळूहळू ती जमायला लागते. मग आपण मेन रोडवर आपली बाईक काढतो. आपल्याला माहिती असतं की रेड लाईट लागला की थांबायचं आहे, ग्रीन लागला की मग गाडी काढायची आहे. पण तरी सुद्धा सिग्नल यायच्या 1 मिनिट आधीच आपण आपली गाडी स्लो करतो आणि मग 10-12 बाईक तिथे जमा झाल्या की त्याच्या मागे आपण बाईक घेऊन उभे राहतो. पण 2 महिन्यांनी ही कंडिशन असते का? नाही ना. आपण कॉन्फिडंट होतो. मग सुरुवातीला जर एखादी गोष्ट आपल्याला नाही कळत आहे, मग काढता पाय घेण्यापेक्षा आपण ते डिसिजन मध्ये काय चला आपण नाही बोलू शकतो, आपण तेव्हा डिसिजन नाही देऊ शकत किंवा सजेशन नाही, पण आपण ऐकू शकतो, ते समजून घेऊ शकतो की ते काय चर्चा सुरू आहे, काय डिस्कशन चालू आहे. आज ना उद्या आपल्याला सुद्धा तो कॉन्फिडन्स येतो, आपण कॉन्फिडेंटली बोलतो की नाही हे असं आहे, ते तसं आहे. तेव्हा मग लोकांना पण आपल्यावर विश्वास होतो की नाही आपल्याला ह्यातलं कळतं. तेव्हा आपल्याला कॉन्फिडंट व्हायचं आहे. आपल्याला ज्या घडामोडी सुरू आहे त्यानुसार स्वतःला इम्प्रूव्ह करायचं. फर्स्ट स्टेप जी आहे ना ती म्हणजे आहे आपला ड्रेसिंग सेन्स. आधी काय नोट होतो तर आपला फिजिकल अपीअरन्स. अगदी पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत आपण स्वतःला कसं तयार केलेलं आहे, कसं ड्रेसअप केलेलं आहे, कसा गेटअप केलेला आहे, हे फार महत्वाचं आहे. कधी काय होतं की शेजारी तर जायचं आहे किंवा जवळपासच तर प्रोग्राम आहे किंवा कधी कधी तर मुद्दामून की अरे मला तिथे काही मान नाही, एक फॉर्मॅलिटी म्हणून मला तिथे जायचं आहे, म्हणून आपण हाताला लागले ते कपडे आणि कसंही तयार होऊन एखाद्या प्रोग्रामला पोहोचतो. बरं असं होतं ना की कधी खूप छान तयारी केलेली असते, आरसाही आपल्याकडे बघून म्हणतो की लुकिंग ब्युटिफुल, लुकिंग हँडसम, आणि प्रोग्रामला पोहोचलं की आपल्याला चुकल्यासारखं वाटतं. म्हणजे असं वाटतं की अरे माझ्याकडे इतके सूट कपाटात पडलेले आहेत, इतके ब्लेझर आहेत आणि मी जरा जास्तच फॉर्मल होऊन इथे आलेलो आहे. किंवा लेडीजला असं वाटतं की अरे थोडा जास्तच तर नट्टापट्टा झालेला नाही ना, इथे सगळं खूप साध्या सिंपल आलेलं आहे. किंवा कधी आपण तयारी केलेली नसते, जशी करायला हवी त्या प्रोग्रामसाठी, त्या ओकेजनसाठी तसं आपण तयार झालेलो नसतो. आरसा आपल्याला सांगतो की आपली तयारी कशी झालेली आहे, पण आपण ती कसं आपण ड्रेसअप व्हायला पाहिजे ते तो सांगणार नाही ना, ते आपल्याला ठरवायचं आहे. सो ड्रेसअप अकॉर्डिंग टू ओकेजन्स. फॅमिली फंक्शन्स आहे, गेट टुगेदर आहे किंवा एखादी पिकनिक आहे, तुमची वर्क प्लेस आहे, तिथे आपण कशा पद्धतीने तयार होऊन जायला पाहिजे हे आपल्या हातात आहे. आपण हे इम्प्रूव्ह करायला हवं. सेकंड स्टेप आहे ती म्हणजे आपले फेशियल एक्सप्रेशन्स, आपले आय कॉन्टॅक्ट आणि आपली नॅचरल स्माइल, ओव्हरऑल आपली पूर्ण बॉडी लँग्वेज. आपण एखाद्या व्यक्तीशी बोलताना चेहऱ्यावरचे जे हावभाव त्यांना देत असतो किंवा जे एक्सप्रेशन आपण आपल्या चेहऱ्यावर येत असतात त्यावरून समोरच्या व्यक्तीला कळतं की आपण बोलताना त्यांच्याशी लाऊडली बोलणार आहोत की पोलाइटली बोलणार आहोत. आपल्याला आपले जे आय कॉन्टॅक्ट आपण एखाद्या व्यक्तीशी जेव्हा करत असतो तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला त्यांच्या गोष्टीमध्ये ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे का. जमेपर्यंत बी अ गुड लिसनर. लोकांना ऐकणारे लोक जास्त आवडत असतात आणि आपल्याला लोकांच्या शब्दांचा मान ठेवायचा आहे, त्यांची रिस्पेक्ट करायची आहे. बरं स्माइल हे इतकं छान काम करते ना, म्हणजे एखाद्या वेळेला आपण घाई गडबडीमध्ये असलो किंवा बोलायला वेळ नसला तेव्हा 100,000 शब्दांचं काम एक आपली नॅचरल स्माइल करत असते. म्हणजे बॉडी लँग्वेज रिव्हील अ लॉट अबाउट अवर पर्सनॅलिटी. ऍक्च्युली इट शोज अवर पर्सनॅलिटी. तेव्हा आपल्याला बॉडी लँग्वेजवर खूप काम करायचं आहे. आपल्याला हे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, आपल्या आय कॉन्टॅक्ट, एक्सप्रेशन्स वगैरे, हे आपण किती छान पद्धतीने एखाद्या व्यक्तीशी बोलताना देऊ शकतो ह्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. नंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल. आपल्याला बोलताना कॉन्फिडंट राहायचं आहे. आपलं बोलणं स्पष्ट आणि क्लिअर असायला पाहिजे. आपल्याला शब्दांना गोल गोल फिरवायचं नाही आहे.
कुणाला आपल्या आशेवर ठेवायचं नाही आहे. हो तर हो, नाही तर नाही, असं आपल्याला बोलायला शिकलं पाहिजे. म्हणजे समोरच्या व्यक्तीला एक फेथ येतो, की नाही याने जर म्हटलंय, की हा हे काम करणार आहे, तर तो नक्कीच करेल किंवा मी एखादी रिस्पॉन्सिबिलिटी जर हिला दिली आहे, तर ती नक्कीच पार पाडेल. बरं कम्युनिकेशन करताना एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवायची आहे, की बोलताना आपला जो ट्यून आहे, तो आपल्याला समोरच्या व्यक्तीपेक्षा थोडा कमी ठेवायचा आहे, लो ठेवायचा आहे. लेट देम स्पीक अँड लिसन कामली विथ फुल ऑप्टिमिस्टिक अटेन्शन. बरेचदा काय होतं, जेव्हा कोणी आपल्याशी बोलत असतं, काही आपल्याला सांगत असतं, तेव्हा आपण ते ऐकण्यापेक्षा, ते समजून घेण्यापेक्षा आपली टर्न कधी येते ह्याची जास्त वाट बघत असतो. आणि हे जेव्हा आपण करत असतो ना, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या ते ऑटोमॅटिक लक्षात येतं, की आपल्याला काही त्याच्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, त्याचं ऐकून घेण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. तेव्हा आपल्याला या गोष्टी थोड्या टाळायच्या आहेत. नंतरचा पॉइंट आहे सेल्फ रिस्पेक्ट आणि त्याशिवाय एक चांगल्या पर्सनॅलिटीची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपल्याला जर आपलं अस्तित्व बनवायचं आहे, तर आपल्याला आपली सेल्फ रिस्पेक्ट ही ठेवावीच लागेल. कधी काय होतं, काही लोकं असतात जी आपल्याला आपल्याशी नीट बोलत नाही किंवा वारंवार आपली इन्सल्ट करतात. अशा लोकांपासून जर जमेल, तर आपल्याला थोडं लांबच राहायचं आहे. बरं कधी असंही होतं, की आपल्याला जुळून असलेली जी नाती असतात, ती सुद्धा आपली कधी इन्सल्ट करतात किंवा आपल्याशी नीट बोलत नाही. नीट वागत नाही, त्यांचं बिहेवियर आपल्याबद्दल चांगलं नसतं. मग अशा वेळेला तिथे इग्नोर करून सुद्धा चालत नाही. बोलणं बोलणं बंद करून सुद्धा चालत नाही. मग काय जमेपर्यंत आपल्याला तिथे रिएक्ट करायचं नाही आहे. लोकं आपल्याला प्रवृत्त करतात, की आपण त्यांना काही उत्तरं देऊ, काही बोलू. मग अशाने काय होतं आपलीच इमेज खराब होते. तेव्हा ते आपल्याला टाळायचा प्रयत्न करायचा आहे. तिथे रिएक्ट करायचं नाही आहे. पण ॲट द सेम टाईम एक अशी चौकट आपल्याला तयार करायची आहे. ती चौकट इतकी भक्कम असली पाहिजे सेल्फ रिस्पेक्टची, की त्या व्यक्तीला कळेल, की ही त्याची लिमिटेशन्स आहे. ही ते त्याला थांबावं लागेल. ह्याच्यासमोर तो वळू शकत नाही. या चौकटीच्या आत तो शिरू शकत नाही. प्रयत्न सुद्धा करू शकत नाही. नंतरचा पॉइंट आहे आपली प्रायव्हसी, आपले सिक्रेट्स. आपण कुठली गोष्ट कुणाजवळ बोलतो आहोत याचं आपल्याला भान ठेवायचं आहे. कधी-कधी इमोशन्समध्ये जाऊन काय होतं, की आपण अशा काही आपल्याशी जुळून असलेल्या गोष्टी किंवा आपल्या फॅमिलीशी जुळून असलेल्या गोष्टी कुणाजवळ बोलत असतो. आणि मग कसं असतं जवळची नाती दूर होतात, दूरची जवळ येतात. हे होत राहतं. तेव्हा कसं आहे ना, की जर आपण एखादी गोष्ट कुणाजवळ बोलतो, मग आपल्याला त्या व्यक्तीशी जर का नाही पटलं, मग आपल्याला एक इन्सिक्युरिटी असते. एक इन्सिक्युरिटी ही की मी ह्याच्याजवळ जे बोललेलं आहे, हे कुणाला सांगणार तर नाही ना? माझी इमेज तर खराब होणार नाही ना? बरं एक गोष्ट आपल्याला पुन्हा लक्षात ठेवायची आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला काही सांगतं ते आणि आपल्याला आधीच आपल्याकडनं प्रॉमिस घेतं, की मी तुला सांगत आहे, पण कोणाला सांगशील नको, की तुझ्याबद्दलचंच आहे, पण कोणाशी बोलशील नको, की मी सांगितलेलं आहे. अशा वेळेला आपल्याला तिथून काढता पाय घ्यायचा आहे. आपल्याला तिथे टॉपिक चेंज करता यायला पाहिजे. कारण कसं असतं, हे लोकं स्वतःला आधीच सेव्ह करतात. म्हणजे इकडे आड आणि तिकडे व्ही. आपण धड त्यांनी बोललेलं सांगू सुद्धा शकत नाही आणि मग आपण स्वतःमध्येच डिस्टर्ब होतो. बरं, स्वतःमध्ये तर डिस्टर्ब होतं, पण आपल्याशी जुळलेली एक व्यक्ती अशी नक्कीच असते, की त्याच्याजवळ किंवा तिच्याजवळ आपण हे बोलून दाखवतो आणि आपल्यासोबत समोरच्या व्यक्तीचं सुद्धा डोकं खराब करतो. सो मेंटेन युअर प्रायव्हसी, डोंट रिव्हील युअर सिक्रेट्स अँड आजचं सेशन आपण इथेच थांबवूया. येणाऱ्या सेशन्समध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल? सोशल बिहेवियरशी रिलेटेड, फॅमिलीशी रिलेटेड, नात्यांशी रिलेटेड हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढल्या भागात भेटू एका नवीन विषयासोबत. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर. थँक यू.